तुला पाठा पडत नाही सांग बरं बेटीचा पाठा तुम्हाला शिकवलं त्यांनी आता बोलायचं तुम्ही नादत ते वाचतील तुम्ही ना सारे तर मॅडम आता किती दिवसापासून नाही आलेली आहे? हां किती दिवस झाले? हां सांगा ना, काल म्हणाले त्या दिवस नाही. तू नको ना बोलू ना बाई, ते बोलतील ना. कधी आले ती मॅडम? कालच येतील होती खाली. रोज मग कोण शिकवतो तुम्हाला? मॅडम रोज येते का शिकवायला? आमच्या ग्रामपंचायत वरठापाडा येथे शाळा ही निर्लेखनासाठी गेलेली आहे. त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा पंचायत समिती इथे केलेला आहे. त्यांच्याकडून असं आम्हाला समजलं जाते की आम्ही पुढे कळवलेलं आहे ते लवकरच आपली तात्काळ मंजूर होऊन आपलं काम चालू करण्यात येईल. तर आणि ज्या शाळेमध्ये आहे ते शाळा सध्या उघड्यावर दुसऱ्यांच्या वरांड्यावर भरत आहे. तिथेही पोरांचे फार थंडीमध्ये हाल होत आहेत. हालामध्ये मॅडम मी वाटतं 1 तारखेला गैरहजर होत्या. त्यांच्याकडून समजण्यात आलं की त्यांनी रीतसर अर्जानुसार ते गैरहजर आहेत. त्यानुसार आम्हाला शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाची जी ओढ आहे त्याच्यामध्ये फार त्यांची गैरसोय होत आहे. तरी शासनामार्फत आम्हाला एवढीच विनंती आहे की आपण योग्य ती आम्हाला शाळा नवीन इमारत देऊन पोरांची जी गैरसोय ते सगळी टाळावी आणि एवढीच विनंती आहे शासनाला. धन्यवाद. ग्रामस्थांची पण असे सांगणं आहे की अनेक वेळा त्या शिक्षिका येतच नाहीत आणि त्यांनी रोजंदारीवरती तिथं शिक्षक नेमलेला आहे. नाही साहेब, मग ती जी तक्रार होती जी मलाही एकदा आलेली होती का ग्रामस्थांकडून की मॅडम येत नाही आहेत, त्यानुसार आम्ही त्यांना फोनही केलेला की मॅडम तुम्ही त्यांच्याकडून समजण्यात आलं की त्यांनी रीतसर एक अर्ज देऊन ते गैरहजर आहेत. त्यानुसार आम्ही केंद्रप्रमुख अवॉर्ड सर त्यांनाही वेळोवेळी सांगत असतो. ते बोलले की नाही मॅडम सर अर्ज असतात त्यामुळे आम्ही पुढे काही बोलू शकत नाही. सारे शिकूया पुढे जाऊया हे शिक्षण विभागाचं घोषवाक्य असलं तरी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या संसेरी येथील प्राथमिक शाळेची जीर्ण अवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एका खाजगी घराच्या वरांड्यावरती बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. आपण आहोत आता सेन्सरी वरठापाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही जी शाळा आहे सन 2008-9 मध्ये ही शाळा बांधण्यात आली होती. त्यानंतर ही शाळा पूर्णतः आता जीर्ण अवस्थेत आहे. अनेक वेळा प्रस्ताव पाठवूनही या शाळेच्या बांधकामाचे काम जे आहे ते अद्यापही सुरू करण्यात आलेलं नाहीये आणि यामुळे येथे 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी घराच्या समोर वरांड्यावरती बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करूनही जर विद्यार्थ्यांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण मिळत नसेल तर सारे शिकूया आणि पुढे जाऊया हे विद्यार्थी कसे होऊ शकतील याकडे हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आणि शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक नुकसान देखील होताना दिसून येते. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून शिक्षक जे आहेत ते देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत नाहीयेत आणि यामुळे या लेट लतीफ असो किंवा शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी नेमलेले शिक्षक असो ते जर उपस्थित राहत नसतील तर विद्यार्थ्यांनी शिकायचे तरी कसे. प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.